नमस्कार मित्रांनो, जय हिंद। मित्रांनो, तुमच्या समोर एक उदाहरण घेतलंय बघा। 2x अधिक y बरोबर 5 आणि 3x वजा y बरोबर 5 अशी दोन समीकरणं दिल्यानंतर मित्रांनो विचारल्या जातं x आणि y च्या किमती किती। तर x आणि y ची किंमत काढण्यासाठी आपण काय करतो, 2x अधिक y बरोबर 5 हे जे समीकरण आहे याच्या खाली पुढचं समीकरण लिहितो 3x वजा y बरोबर 5 आणि इथं y काढून टाकायचा जर असेल तर अधिक y मधून वजा y म्हणजे ऋण y काढायचा आहे, तर आपण याची बेरीज करतो म्हणजे हे शून्य होतील, बरोबर की नाही, म्हणजे त्याचा लोप होतो। आणि याची बेरीज करतो 3 आणि 2 5x होतील, इकडे 10 होतील। याच्या पुढे मित्रांनो 5 हा इथं गुणाकारता इकडे भागाकारात जाईल म्हणजेच 10 भागिले 5 होतील। 5 ने 2 चा भाग जाईल, x ची किंमत आपल्याला 2 मिळते। ज्यावेळेस आपल्याला x ची किंमत 2 मिळते मित्रांनो, ही x ची किंमत आपण ह्या कोणत्या तरी एका समीकरणात टाकली तरी चालतंय। तर इथं x ची किंमत टाकू बघा, 2 गुणिले x आहे तर x ची किंमत 2 आली म्हणून 2 गुणिले x म्हणजे 2 गुणिले 2 4 होईल अधिक y बरोबर 5। तर y ची किंमत काढण्यासाठी 4 पलीकडे जाईल, 5 मधून वजा 4 होतील, तर y बरोबर 1 असं उत्तर मिळेल। तुम्हाला x ची किंमत मिळाली आणि y ची सुद्धा किंमत मिळाली। ह्या ज्या किमती काढल्या मित्रांनो ह्या समीकरणाच्या उकली आहेत। म्हणजेच तुम्हाला असं समीकरण दिल्यानंतर या समीकरणाची उकल काय, तर या समीकरणाची उकल आहे x बरोबर 2 आणि y बरोबर 1 आणि ती लिहिण्याची पद्धत आहे मित्रांनो 2 स्वल्पविराम 1 अशा पद्धतीने। ही किंमत मी इथं लिहिली कंसामध्ये, ही किंमत या समीकरणाची उकल आहे। तर मित्रांनो तुमच्या समोर हे जे समीकरण मी समजावून सांगितलं, जी उकल तुम्हाला काढून दाखवली, हे आहे एक सामायिक समीकरण। तर एक सामायिक समीकरण म्हणजे काय, त्याची उकल कशी काढायची असते, एक सामायिक समीकरणामध्ये कोणकोणत्या प्रकारची उदाहरणं येऊ शकतात आणि शाब्दिक उदाहरणं सुद्धा एक सामायिक समीकरणाच्या आधारे कशी सोडवतात, हे सर्व आपण आजच्या ह्या व्हिडिओत समजावून घेणार आहोत। एक सामायिक समीकरणांच्या संबंधीचा हा संपूर्ण टॉपिक आपण ह्या व्हिडिओत कव्हर करणार आहोत मित्रांनो, त्यामुळे कुठेही जाऊ नका। ज्याला कुणाला एक सामायिक समीकरणांची उकल कशी काढायची हे समजावून घ्यायचं असेल त्या सर्वांनी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा। व्हिडिओ थोडा मोठा झाला तरी चालेल मित्रांनो, परंतु ह्या एकाच व्हिडिओमध्ये तुमचं एक सामायिक समीकरणासंबंधीचा संपूर्ण टॉपिक क्लिअर झाला पाहिजे। आपण सर्व टाईपची उदाहरणं घेणार आहोत, प्रत्यक्ष एक सामायिक समीकरणांची उकली कशी काढायची तेही समजावून घेऊ आणि शाब्दिक उदाहरणं सुद्धा कशी येतात तेही समजावून घेऊ। वेळ अजिबात वाया घालवणार नाही। परंतु त्याही अगोदर मित्रांनो तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा आपला चॅनल तुमच्याकडून सबस्क्राइब करायचं राहून गेला असेल तर आपल्या चॅनलचं सबस्क्राइब बटन पहिल्यांदा दाबून घ्या, आपला चॅनल सबस्क्राइब करून घ्या। चला तर लेट गेट स्टार्टेड। तर चला मित्रांनो बेसिक पासून समजावून घेणार आहोत आपण। m अधिक 3 बरोबर 10 हे जे समीकरण आहे यामध्ये एकच चल आहे बघा, म्हणून या समीकरणाला एक चल समीकरण म्हणतात। उदाहरणार्थ x वजा 5 बरोबर 12, तर x ची किंमत किती, m अधिक 3 बरोबर 10 तर m ची किंमत किती। या समीकरणामध्ये एकच चल आहे म्हणून याला एक चल समीकरण म्हणतात मित्रांनो। हे तर मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल, परंतु आता समीकरण पाहणार आहोत ज्यामध्ये दोन चल असतात। उदाहरणार्थ x अधिक y बरोबर 10, तर यामध्ये दोन चल आहे बघा, x हे एक चल आहे आणि y हे दुसरं चल आहे। तर अशा प्रकारचं जर समीकरण असलं तर याला द्विचल समीकरण म्हणतात। या द्विचल समीकरणाच्या उकली कोणकोणत्या असतील म्हणजे त्याची उत्तरं कोणती असतील, x ची आणि y ची किंमत कोणती असेल हे पहिल्यांदा समजावून घेऊ। तुमच्या समोर मित्रांनो मी एक द्विचल समीकरण घेतो बघा, x अधिक y बरोबर 10। आता x आणि y ची अशी किंमत सांगा की ज्याची बेरीज केल्यावर उत्तर 10 आला पाहिजे। तुम्ही म्हणाले x 5 घ्या आणि y 5 घ्या, बरोबर की नाही, y किती घ्या 5 तरी उत्तर 10 मिळेल। दुसरा एखादा मुलगा सांगू शकतो सर x बरोबर 7 घ्या आणि y बरोबर 3 घ्या तरीही उत्तर 10 येईल। अजून तुम्ही सांगू शकता 8 अधिक 2 बरोबर 10 होतील किंवा 11 अधिक ऋण 1 तरी सुद्धा 10 होतील। 9 अधिक 1 बरोबर 10 होतील। 6 अधिक 4 बरोबर 10 होतील। किती जोड्या अशा सांगू शकता तुम्ही, x ची किंमत आणि y ची किंमत अशा तुम्ही किती जोड्या सांगू शकता की ज्याची बेरीज केल्यानंतर उत्तर 10 येईल। तर मित्रांनो
इथं तुम्ही अनंत जोड्या सांगू शकता। इथं मित्रांनो x आणि y च्या जागेवर अशा किमती आपण ठेवू शकतो ज्याची बेरीज केल्यावर 10 येईल। अशा किमती ह्या असंख्य असतील, त्याची निश्चित एक उत्तर नसणार। इथं तुमच्या लक्षात आलं आहे, इथं आपण जवळजवळ 6 उत्तरं शोधली, 6 जोड्या शोधल्या। म्हणजे x ची किंमत तुम्ही 5 घ्या, x ची किंमत 7 घेतली तर y ची लगेच वेगळी येईल, x ची किंमत 8 घेतली तर y ची लगेच बदलेल। निश्चित एक उत्तर इथं सापडणार नाही। आलं लक्षात तुमच्या? आता मित्रांनो हे जे समजावून घेतलं हे थोडंसं बाजूला ठेवू। पुन्हा एक दुसरं द्विचल समीकरण घेतो, x वजा y बरोबर 4। आता पुन्हा एकदा असाच विचार करा की x आणि y च्या अशा किमती सांगा की ज्याची वजाबाकी केल्यानंतर उत्तर 4 येईल। तुम्ही म्हणाल 5 वजा 1 बरोबर 4 असं उत्तर येऊ शकतं की नाही? बरोबर, म्हणजे x ची किंमत 5 घ्या, y ची किंमत 1 घ्या, दोघांची वजाबाकी केली उत्तर 4 येईल। त्यानंतर 7 वजा 3 सुद्धा 4 येईल। खूप साऱ्या जोड्या तुम्ही सांगू शकता मित्रांनो। 6 वजा 2 बरोबर 4 येईल, बरोबर। 10 वजा 6 बरोबर 4 येईल। म्हणजे तुम्ही x ची किंमत 10 घेतली, y ची किंमत 6 घेतली, दोघांची वजाबाकी केली उत्तर 4 आलं। अशा किती जोड्या सांगता येईल मित्रांनो? अशा सुद्धा तुम्हाला अनंत जोड्या तयार करता येतील, याचं निश्चित एक कोणतंही उत्तर राहणार नाही। आता तुमच्या मित्रांनो ही गोष्ट लक्षात आली असेल, एखादं द्विचल समीकरण जेव्हा समोर दिल्या जातं तेव्हा त्या द्विचल समीकरणामध्ये त्या दोनही चलांची किंमत निश्चित एक कोणती तरी नसते। परंतु याच्याही पुढे जाऊन आता आपल्याला महत्त्वाचं बेसिक समजावून घ्यायचं आहे। कोणतं बघा, आता x अधिक y हे द्विचल समीकरण आणि x वजा y हे द्विचल समीकरण दोघांचा एकत्र विचार करा। म्हणजे x अधिक y केल्यावर 10 उत्तर आलं पाहिजे आणि x वजा y केल्यावर 4 उत्तर आलं पाहिजे, अशी संख्या निवडा। आता x ची अशी किंमत निवडा आणि y ची अशी किंमत निवडा की ज्यांची बेरीज केल्यावर 10 येईल आणि वजाबाकी केल्यावर उत्तर 4 येईल। आता येतंय लक्षात? म्हणजेच आपण या ठिकाणी दोन्ही समीकरणांचा एकत्र विचार करतोय। आता तुमच्या लक्षात येईल बघा, इथं x ची किंमत जर 7 घेतली आणि y ची किंमत जर 3 घेतली तर बेरीज केल्यावर उत्तर 10 येईल आणि वजाबाकी केल्यावर उत्तर 4 येईल। येतंय लक्षात मित्रांनो? x अधिक y या संबंधीच्या ज्या जोड्या शोधल्या आपण या समीकरणाच्या, याच्या अनंत जोड्या होत्या, याच्या अनंत उकली होत्या। या उकलीपैकी ही एक उकल अशी आहे की हे समीकरण आणि हे समीकरण याचा जर एकत्र विचार केला तर ही एक उकल अशी आहे की त्याचं निश्चित उत्तर आपल्याला सांगता येतं। x ची किंमत इथं 7च घ्यावी लागेल आणि y ची किंमत इथं 3च घ्यावी लागेल, तरच बेरीज केल्यावर उत्तर 10 येईल आणि वजाबाकी केल्यावर उत्तर 4 येईल। येतंय लक्षात मित्रांनो? म्हणजे हे द्विचल समीकरण आणि हे द्विचल समीकरण याचा जेव्हा एकत्र आपण विचार करतो, दोन द्विचल समीकरणांचा जेव्हा एकत्र विचार केला जातो तेव्हा त्याची जी उकल असते ती सामायिक असते। ह्या वेगवेगळ्या उकली आणि ह्या वेगवेगळ्या उकली आहेत, परंतु दोन्हीमधली ही एक उकल अशी आहे की ती दोघांमध्ये सारखीच आहे, सामायिक आहे। म्हणून याला एक सामायिक समीकरण म्हणायचं। प्रत्यक्ष हे एक सामायिक समीकरण कसं सोडवायचं ते समजावून घेऊ। आता मित्रांनो x आणि y च्या किमती कशा शोधायच्या, म्हणजे त्याची उकल कशी शोधायची हे समजावून घेऊ। म्हणजे बघा, x अधिक y बरोबर 10 हे आहे पहिलं समीकरण आणि दुसरं समीकरण आहे x वजा y बरोबर 4। आता इथं तुमच्या लक्षात येईल, इथं y हा धन आहे, इथं y हा ऋण आहे। धन मधून ऋण म्हणजे वजा करून टाकला तर तो 0 होईल, बरोबर की नाही? म्हणून आपण काय करू, याची बेरीज करू। बेरीज केल्यामुळे काय होईल बघा, x अधिक x बरोबर 2x होईल। आता धन y मध्ये ऋण y मिळवायचा आहे, म्हणजे तो लोप होईल, 0 होऊन जाईल आणि पुढे 10 आणि 4 14। आता x ची किंमत काढण्यासाठी 2 गुणाकारात आहे तो भागाकारात जाईल। x बरोबर 14 भागिले 2 बरोबर 7 उत्तर येईल बघा। x ची किंमत आपल्याला 7 मिळाली, x अधिक y बरोबर 10 आहे, तर x ची किंमत 7 मिळाली, 7 अधिक y बरोबर 10, मग y ची किंमत 7 तिकडे वजा होईल, 10 तून 7 वजा केला, उत्तर आलं 3। म्हणजे x ची किंमत मिळाली मित्रांनो 7 आणि y ची किंमत मिळाली मित्रांनो 3। अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही लिहिलं
की समजायचं एक्सची किंमत आहे 7 आणि वायची किंमत आहे 3. आता ही 7 आणि 3 झाली ह्या एक सामायिक समीकरणाची उकल. इथं एक्सची किंमत 7 ठेवली, वायची किंमत 3 ठेवली तर 10 उत्तर येईल आणि इथं तसंच केलं तर उत्तर 4 येईल. अशा पद्धतीने आपण याचं उत्तर काढू शकतो मित्रांनो. प्रत्यक्ष आपण काही उदाहरणं घेऊ ह्या टाईपमध्ये. उकल शोधण्यासंबंधीची एक सामायिक समीकरणे कोणकोणती येतात, कशा प्रकारची येतात, ती सर्व उदाहरणं घेतो, तुम्हाला व्यवस्थित समजावून देतो मित्रांनो. आणि अजून एक महत्त्वाचं मित्रांनो, एकदा उकल कशी काढायची समजलं ना तर एक सामायिक समीकरणावर आधारित शाब्दिक कोणते उदाहरणं असतात जे खूप साऱ्या परीक्षांमध्ये विचारले जातात, ती उदाहरणं या पद्धतीने कशी सोडवायची ते समजावून घेणार आहोत आपण. तर पहिल्यांदा समजावून घेऊ काही महत्त्वाची एक सामायिक समीकरणं ज्यामध्ये एक्स आणि वायची किंवा त्या समीकरणामध्ये असलेल्या चलांच्या किमती कशा शोधायच्या म्हणजे त्याची उकल कशी काढायची ते समजावून घेऊ. तर चला मित्रांनो, तुमच्या समोर मी समीकरणाची जोडी घेतली 2x अधिक y बरोबर 5 आणि 3x वजा y बरोबर 5. या समीकरणामध्ये x आणि y च्या किमती किती आहेत असं विचारलं जातं मित्रांनो. म्हणजेच ह्या समीकरणाची उकल काय आहे असं विचारलं जातं. ही उकल आपण शोधणार आहोत मित्रांनो. पण उकल शोधताना सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती लक्षात ठेवायची, ती म्हणजे यातल्या दोन चल आहे बघा, इथं x आणि y, इथं x आणि y, यातलं कोणतं तरी एक चल एका चलाचा आपल्याला लोप करता आला पाहिजे. लोप करता आला पाहिजे म्हणजे ते घालून देता आलं पाहिजे. एकच चल उत्तरात शिल्लक राहिलं पाहिजे तरच आपल्याला उत्तर कळेल. त्यासाठी मित्रांनो लोप जर करायचा असेल तर पहिल्यांदा निरीक्षण करून घ्या. निरीक्षण केल्यावर इथं लक्षात येईल तुमच्या, इथं वजा y आहे, इथं अधिक y आहे. ज्यावेळेस अशा पद्धतीचं समीकरण तुमच्या समोर येतं ना तेव्हा त्याचा सहगुणक पहा किती आहे, इथं 1, याचा सहगुणक 1 आहे, एक ऋण आहे एक धन आहे, म्हणजे त्याचा लोप होऊन जाईल जेव्हा बेरीज करू आपण तेव्हा. मग याची मांडणी करू बघा, 2x अधिक y बरोबर 5 आणि 3x वजा y बरोबर 5. ह्या दोघांची बेरीज केली की याचा लोप होतो. दोघांची बेरीज करताना फक्त दोघांचीच नाही तर संपूर्ण समीकरणाची बेरीज करायची असते मित्रांनो, हे लक्षात ठेवा. एक धन आणि एक ऋण जर असेल तर बेरीज करा, दिलेल्या एका चलाचा लोप होऊन जाईल. त्याचे सहगुणक जर सारखे असले तर, आता याचा सहगुणक 1 आहे, याचा सहगुणक 1 आहे, सहगुणक सारखाच आहे, लोप होऊन जाईल. आता काय शिल्लक राहील, हे 0 राहिला म्हणजे याला काही अर्थ नाही. 3 आणि 2 5x बरोबर 5 आणि 5 10. आता हा 5 इथं गुणाकारात आहे, x बरोबर 10/5 होईल बरोबर 2. बघा x ची किंमत 2 मिळाली. आता ही x ची किंमत यातल्या कोणत्या तरी एका समीकरणात टाका, तुम्हाला y ची किंमत मिळेल. बघा हे 2 मिळाले ना, इथं 2x आहे बघा, 2x अधिक y बरोबर 5. आता x ची किंमत 2 आहे, 2 आणि 2 गुणाकारात आहे, 2 2 4 अधिक y बरोबर 3, y बरोबर 3, 4 इथं बेरजेत आहे तो तिकडे जाऊन, सॉरी इथं 5 लिहायचा होता तर बघा इथं 4 इथं बेरजेत आहे, तिकडे जाऊन वजाबाकी जाईल, 5 वजा 4 बरोबर 1 उत्तर येईल. तर y ची किंमत आली 1, x ची किंमत आली 2. अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला याचं उत्तर मिळून जातं. हे झालं मित्रांनो उकल काढण्यासंबंधीचं पहिलं उदाहरण. आपण थोडीशी अजून काही कठीण उदाहरणं कशी असतात तेही समजावून घेऊ. पुढचं उदाहरण समजावून घेऊ. पुन्हा एकदा तुमच्या समोर उदाहरण आहे बघा मित्रांनो, x अधिक y बरोबर 11 आणि 2x वजा 3y बरोबर 7. ह्या दोन समीकरणाची उकल काय असणार आहे, x आणि y ची उकल किती. आता मी तुम्हाला सांगितलं जेव्हाही असंच एक सामायिक समीकरणाची उकल काढायची असते पहिल्यांदा त्यातल्या चलांचं निरीक्षण करा. इथं x y आहे, इथं मात्र 2x आणि 3y आहे. तुम्ही यातल्या कोणत्या तरी एका चलाचा लोप करण्यासाठी ती चल सारखी असावी लागतात. बघा इथं वजा 3y आणि इथं अधिक y आहे, तर याचा जर 3, इथं सहगुणक 3 आहे, याचा सहगुणक जर 3 केला तर अधिक 3y होईल, इथं वजा 3y होईल, बेरीज केली का लोप होऊन जाईल. किती सोपं आहे बघा. मग याला 3y, yचा सहगुणक 3 करण्यासाठी ह्या संपूर्ण समीकरणाला x अधिक y बरोबर 11 याला संपूर्ण याला 3 ने गुणावं लागेल. फक्त एकालाच 3 ने गुणून उपयोग होणार नाही मित्रांनो. आणि मग 3 ने जर गुणलं तर इथं 3x अधिक 3y बरोबर 11 3 33. समजलं मित्रांनो हे उदाहरण कसं तयार झालं, हे समीकरण कसं तयार झालं.
या समीकरणाला 3चा सहगुणक पाहिजे होता, 3y पाहिजे होता का? कारण इकडं ऋण 3y आहे, इथं जर धन 3y तर ते दोघांचा लोप होऊन जाईल. मग याचा सहगुणक 3 करण्यासाठी ह्या संपूर्ण समीकरणाला 3 ने गुणा. तो 3 ने गुणल्यानंतर 3 ने x ला गुणलं 3x, 3 ने y ला गुणलं 3y आणि 3 ने 11 ला गुणलं 33. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, कोणत्याही समीकरणाच्या डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला समान संख्येने गुणलं की समीकरणाचा अर्थ कधीच बदलत नाही. म्हणून आपण 3 ने काय केलं, सर्वांना गुणून टाकलं. आता तुमच्या लक्षात आलं असेल मित्रांनो, ह्या समीकरणाची किंमत, हे दोन जे समीकरण आहे त्यामध्ये हे समीकरण घ्यायचं नाही, आता याच्याऐवजी हे घ्यायचं, किंमत बदललेली नाही. आता त्याच्या खाली आपण 2x - 3y हे समोरचं जे आहे समीकरण ते तसंच मांडून देऊ. या दोघांचा लोप करण्यासाठी याची बेरीज करावी लागेल, बरोबर. आता 33 आणि 7 होतील 40, इथं 3x आणि 2x 5x होतील, बरोबर. आता 5 हा एक तर गुणाकारात आहे, तो भागाकारात जाईल. x बरोबर 5 ने 40 ला भाग दिला तर 5 × 8 = 40 असं उत्तर तुम्हाला मिळून जाईल. x बरोबर 8 मिळाले. आता y ची किंमत काढण्यासाठी मित्रांनो ह्या समीकरणाचा उपयोग करा. x + y बरोबर 11 होतात ना. आता 8 टाकून द्या, इथं x ची किंमत 8 आहे, y जसाच तसा 11, y बरोबर 11, इथं अधिकमध्ये आहे, धनमध्ये आहे 8, तो इकडे जाऊन ऋण होईल, y बरोबर 3. तर अशा पद्धतीने तुम्हाला x आणि y च्या किमती मिळून जातील. एक सामायिक समीकरणाची उकल शोधण्याची पद्धत खूप सोपी आहे मित्रांनो. पदाचा लोप करून तुम्ही पटकन हे काढू शकता. परंतु खूप साऱ्या मित्रांची अडचण कुठे होते, ज्यावेळेस असं समीकरण येतं, इथं मात्र सहगुणक वेगळा आहे आणि इथं सहगुणक वेगळा आहे, पदाचा लोप कसा करायचा. तर लक्षात ठेवायचं मित्रांनो की आपल्याला कितीने गुणता येईल त्याचा विचार करून हे सगळं सोडवायचं आहे. तुमच्या लक्षात नसेल आलं मित्रांनो तर याच्याही पुढे जाऊन अजून एक थोडंसं कठीण उदाहरण उकल काढण्यासंबंधीचं कसं येतं तेही समजावून घेऊ. तुमचा व्यवस्थित सराव देखील होईल आणि पुन्हा एकदा तुमच्या लक्षात येईल की उकल कशी काढायची. आणि त्यानंतर मित्रांनो आपण समजावून घेणार आहोत ते म्हणजे शाब्दिक उदाहरणं, लेखी उदाहरणं कशी असतात आणि एक सामायिक समीकरणाच्या आधारे लेखी उदाहरणं आपण कशी सोडवू शकतो झटकन, तेही समजावून घेऊ. तर चला मित्रांनो, दोन समीकरणं पुन्हा एकदा तुमच्या समोर घेतली. इथं बघा x/3 + y/4 = 4 आणि x/2 - y/4 = 1. यामध्ये x आणि y ची उकल किती. काय करायचं मित्रांनो, इथं लक्षात घ्या, इथं धन y/4 आहे, इथं ऋण y/4 आहे. आपल्याला त्याचा लोप करता येणं शक्य आहे, काही गुणाकार करत बसण्याची गरज नाही. आता याचा सरळ लोप होऊन जाईल, बरोबर. मग लोप होण्यासाठी काय करावं लागेल, बेरीज करावं लागेल, दोन्ही समीकरणाची बेरीज. मग x/3 + y/, तुमच्या लक्षात यावं म्हणून मी असं मांडतोय, x/4 y/4 बरोबर 4 हे पहिलं समीकरण. आणि दुसरं काय आहे, x/2 - y/4 बरोबर 1. या दोघांची जर बेरीज केली तर हे चल आणि हे चल याचा ह्या पदाचा लोप होऊन जातो. 4 आणि 1 5 होतील. x/3, आता याचं काय करायचं, मग याची बेरीज कशी करायची, तर ती समोरासमोर मांडा. x/3 + x/2 बरोबर 4 आणि 1 5. तो 5 मी इथं घेतो. आलं लक्षात मित्रांनो. आता हे तुम्हाला सोडवता येईल की नाही. इथं छेद 3 आहे, इथं छेद 2 आहे. याला जर 3 ने गुणलं आणि याला जर 2 ने गुणलं तर छेद समान होईल की नाही. मग छेद समान करून घेऊ. बघा 2 ने गुणावं लागेल पहिल्या पदाला, 2x होतील. 2 ने x ला गुणलं 2x/6 अधिक 3 ने x ला गुणू 3x/6 बरोबर 5, बरोबर. आता बघा इथं 3 आणि 2 5x होतील, छेद 6 बरोबर 5. आणि तुम्हाला माहिती मित्रांनो इथं छेदामध्ये 6 आहे, इथं भागाकारात 6 आहे, तो तिकडे पलीकडे गुणाकारात जाईल, म्हणजे तो काढूनच घेऊ आपण. इथं गुणाकारात करू 6 आणि 6 पंचे 30 होतील. आता इथं बघा 5 गुणिले x आहे, तर हा 5 इथं काढून घेऊ शकतो आपण आणि तो इथं भागाकारात जाईल. मग x बरोबर किती आपल्याला उत्तर मिळेल की नाही. x बरोबर 5 ने 5 ला भाग दिला तर x बरोबर 6, म्हणून आपल्याला x बरोबर 6 हे उत्तर आलं, बरोबर. आता पुढे आपले x बरोबर 6 आलं तर y बरोबर किती तेही काढायचं आहे. तर आपण ह्याच किमती घेऊ. बघा x/3 + y/4 बरोबर 4 आहे.
याच्या ठिकाणी आपण किमती टाकून देऊ. एक्सच्या ठिकाणी 6 ठेवू, छेदस्थानी 3 अधिक y छेद 4 बरोबर 4. आता तुम्हाला माहिती मित्रांनो, या दोघांची बेरीज करण्यासाठी 4ने ह्या छेदाने याला गुणून ह्या छेदाने त्याला गुणू. तर आपण 4ने जर गुणलं तर 6 चोक 24 होतील आणि 3ने वायला गुणलं तर अधिक 3y होईल आणि 4 त्रिक 12 छेदस्थानी 12 बरोबर 4. याच्याही पुढे गेलं तर 12 गुणिले 4 होतील बरोबर की नाही. 12 चोक 48, 12 छेदात आहे इकडे जाऊन गुणाकारात होईल, 12 चोक 48 होतील आणि हे 24 इथं बेरजेच आहे ते 48 मधून वजा होतील. म्हणून 3y बरोबर 48 वजा 24 असं उत्तर येईल आणि y बरोबर 48 वजा 24 तर 24 आणि 3 इथं गुणाकारात आहे तो भागाकारात जाईल. तर y बरोबर 8, 3 8 24 असा भागाकार जातो. एक्सची उकल निघाली 6 आणि वायची उकल निघाली 8. अशा पद्धतीने मित्रांनो थोडंसं वेगळं जरी उदाहरण दिसत असलं तरी सुद्धा घाबरून जायचं काही कारण नाही मित्रांनो. एका चलाचा लोप झाल्यानंतर दुसऱ्या चलाची बेरीज सांगितली ना, बेरीज मांडून घ्या समोरासमोर. बरेच जण इथंच अडकळतात की आता ह्या अपूर्णांक आणि हा अपूर्णांक दोघांची बेरीज कशी करायची. अपूर्णांकाची बेरीज शिकलोय ना आपण, त्या पद्धतीने करायची. x/3 अधिक x/2 ते तसेच मांडून घेतले. आता छेदस्थानी 3 आणि 2 आलाय तर त्याचा छेद समान करायचा असला तर काय करतो आपण, ह्या 2 आणि इकडच्या अंशाला छेदाला गुणा, ह्या 3 आणि हे इकडच्या अंशाला छेदाला गुणा, आपोआप छेद समान होतो. छेद 6 झाला बघा. आणि मग पुढे तुम्हाला माहिती की ही प्रोसेस पुढे कशी जाणार आहे. तर मित्रांनो ही उदाहरणं सोडवणं फार सोपं असतं. अशी काही उदाहरणं दिसली की मग मात्र काही मित्रांची अडचण होऊन जाते. तर अजिबात घाबरायचं नाही मित्रांनो. समीकरणाची उकल कशी काढायची हे मी तुम्हाला समजावून सांगितलं. याच्या पुढे जाऊन समजावून घेणार आहोत की आपण शाब्दिक उदाहरणं जर आली तर ह्या एक सामायिक समीकरणांचा उपयोग करून ती उदाहरणं कशी सोडवायची. शाब्दिक उदाहरणं दिसायला खूप कठीण असतात मित्रांनो, पण सोडवायला खूप सोपी असतात. एक सामायिक समीकरणांचा उपयोग करून आपण ती झटकन सोडवू शकतो. तेही समजावून घेऊ मित्रांनो. परंतु त्याही अगोदर मित्रांनो एक सामायिक समीकरणे जर तुम्हाला समजली असतील, त्याची उकल कशी काढावी हे तुम्हाला समजलं असेल, मी तुम्हाला ज्या पद्धतीने समजावून दिलं ती पद्धत जर तुम्हाला आवडली असेल मित्रांनो तर आपल्या व्हिडिओला पहिल्यांदा लाईक करून टाका. आणि तुम्हाला मी नेहमी सांगतो मित्रांनो, आपला हा व्हिडिओ तुम्हाला जर फायद्याचा वाटला ना तर तुमच्यासारख्या खूप साऱ्या मित्रांना हा गरजेचा असणार आहे. तर तुमच्या मित्रांना देखील आपले हे व्हिडिओ शेअर करायला विसरायचं नाही. आता आपण जाणार आहोत मित्रांनो शाब्दिक म्हणजेच लेखी उदाहरणं जर आली तर ती कशी सोडवायची या पद्धतीने. तर चला मित्रांनो तुमच्यासमोर प्रत्यक्ष शाब्दिक उदाहरण घेतलंय. हे उदाहरण एक सामायिक समीकरणांचा वापर करून कसं सोडवायचं ते समजावून घेऊ. 2 संख्यांची बेरीज 103 आहे ही पहिली अट आहे बघा. इथं अटी महत्त्वाच्या असतात. तुमच्या अटी जर लक्षात आल्या उदाहरणामधल्या तर तुम्ही एक सामायिक समीकरणाचा उपयोग करून हे पटकन सोडवू शकता. 2 संख्यांची बेरीज 103 आहे. मोठ्या संख्येला लहान संख्येने भाग दिल्यास भागाकार 2 येतो. ही दुसरी अट आहे. भागाकार 2 येतो व बाकी 19 उरते तर त्या संख्या कोणत्या. पहिल्यांदा आपण एक लक्षात घ्या मित्रांनो, मोठी संख्या आपल्याला मानावं लागतील की नाही. मोठी संख्या x मानू आणि लहान संख्या y मानू बरोबर. आता यावरून आपण एकचल समीकरणाच्या ज्या अटी दिल्या आहेत त्यावरून एकचल समीकरण तयार करू. कसं बघा, पहिली अट आहे 2 संख्यांची बेरीज 103 आहे म्हणजे मोठी संख्या आणि लहान संख्या दोघांची बेरीज x अधिक y बरोबर 103. हे आपल्याला एक समीकरण मिळालं बरोबर. आणि दुसरं समीकरण कोणतं, मोठ्या संख्येला बघा. आता मोठी संख्या आहे x, मोठ्या संख्येला लहान संख्येने भाग दिला म्हणजे xला जर इथे घेतो, xला जर y ने भाग दिला, मोठी संख्या आपण x मानली, लहान संख्या y मानली, xला जर लहान संख्येने भाग दिला, मोठ्या संख्येने लहान संख्येला भाग दिला तर भागाकार 2 येतो बघा. भागाकार 2 येतो आणि बाकी 19 उरते. ही 19 आपल्याला नंतर मिळवावेच लागतील. लक्षात ठेवा हे 19 उरलेले आहे अजून. हा जो भागाकार आहे हा भागाकार केल्यानंतर ही 19 त्याच्यामध्ये मिळवायचे आहे. 19 उरते तर त्या संख्या कोणत्या. आता थोडंसं लक्षात घ्या मित्रांनो, हे 19 जरा बाजूला ठेवू. इथं तुम्ही थोडंसं लक्षात जर घेतलं तर हा y इथं भागाकारात इकडे गुणाकारात घेता येईल की नाही बरोबर ना. हा अधिक 19 करायचं लक्षात ठेवू. हे y इथं भागाकारात इकडे जाऊन गुणाकारात येतील बरोबर, इथून निघून जातील. आता x बरोबर 2y होईल.
भागाकारात होता गुणाकारात गेला, यामध्ये 19 मिळवायचे आहे. म्हणजे हे झालं दुसरं समीकरण. x बरोबर 2y अधिक 19, म्हणजेच हे 2y जे बेरजेत आहे इकडे वजाबाकीत घेऊ आपण त्यांना. x वजा 2y बरोबर 19. हे झालं मित्रांनो तुमचं दुसरं समीकरण तयार. 2 समीकरणं तयार झाली. आता मित्रांनो ही दोनही समीकरणं समोर लिहून घेतो बघा. x अधिक y बरोबर 103 ही पहिली अट होती आणि दुसरी आहे ती तयार केली आपण x वजा 2y बरोबर 19. आता तुमच्या लक्षात येईल बघा, इथं धन x आहे, इथं धन x आहे. दोघांची जर वजाबाकी केली तर धनमधून धन काढून टाकला की हे काय होईल, लोप होईल, शून्य होईल. मग वजाबाकी करताना सगळ्यांचीच करावी लागेल. आता इथं वजा आणि वजा 2y आहे तर हे धन होईल बघा. पुढची सगळी चिन्ह बदलतील आणि इथं सुद्धा वजाबाकी होईल. तर बघा 103 मधून 19 काढले तर पहिल्यांदा आपण काय करू, 3तून 9 काढू. 9 4 13 होतील 4. इथं राहिले 9, 9तून 1 गेला 8, 84 उरले. इथं 2y हे धन झाले, 2y आणि y 3y झाले. तर इथं y बरोबर 84, इथं 3 काढून घेतला तो इथं भागाकारात जाईल. तर 3 1 3, 3 2 6, 2 उरले, 3 8 24, y बरोबर 28 हे उत्तर मिळालं. y ची किंमत मिळाली मित्रांनो, म्हणजे याचा अर्थ तुम्हाला लहान संख्या मिळाली 28. मोठी संख्या काढायची असली तर काय, x अधिक y बरोबर 103 आहेच ना. मग y ची किंमत 28 आहे ती टाकून द्या. 103 x अधिक 28 बरोबर 103. हे 28 इथं बेरजेत आहे, पलीकडे जाऊन वजाबाकीत जातील. x बरोबर 103 वजा 28 बरोबर किती उत्तर येईल. तर 103 मधून पहिल्यांदा 20 काढू, 93 राहिले, नंतर 83. आता 20 काढले, 28 काढायचे म्हणून अजून 8 काढू. 83 मधून 8 काढले तर उत्तर येईल 75. अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला y बरोबर 28 आणि x बरोबर 75 आपल्याला दोन्ही किमती मिळाल्या. मोठी संख्या आहे 75, लहान संख्या आहे 28. अशा पद्धतीने हे उदाहरण सोडवता येतं मित्रांनो. तुमच्या लक्षात नसेल आलं मित्रांनो तर व्हिडिओ पॉज करा आणि हे उदाहरण व्यवस्थित टप्प्याटप्प्याने आपण कसं सोडवत गेलो याचा सराव करा. जितका जास्त सराव होईल मित्रांनो तुमचा, तितक्या व्यवस्थितपणे तुम्हाला ही उदाहरणं सोडवता येतील. याच्यामध्ये एक जरी चूक झाली तरी आपली गडबड होऊ शकते मित्रांनो, परंतु सराव असला मग मात्र चूक होणार नाही. सरावासाठीच मित्रांनो पुढचं एक उदाहरण घेऊया. तर चला मित्रांनो, हे उदाहरण घेतलंय वयवारी संबंधीचं आहे. एक सामायिक समीकरणांचा उपयोग करून हे उदाहरण कसं सोडवायचं समजावून घेऊया. गणेशचे वय व गणेशचे वय रमेशच्या वयाच्या निम्म्यापेक्षा 23 वर्षांनी जास्त आहे. इथं गणेश आणि रमेश दिलाय, त्यांची वय दिली, त्यांची आजची वय बघा. गणेशचे वय आपण x मानू आणि रमेशचे आजचे वय y मानू. हे लक्षात घ्या, आजचं वय आपण इथं मानतोय. आता आपण पहिली अट समजावून घेऊया. गणेशचे वय रमेशच्या वयाच्या, बघा गणेशचे जे वय आहे ते वय रमेशच्या वयाच्या निम्म्यापेक्षा, रमेशचे वयाच्या निम्म्यापेक्षा 23ने जास्त आहे. म्हणजे गणेशचं जे वय आहे ते वय किती आहे तर रमेशच्या वयाची निम्मी करा, त्यामध्ये 23 मिळवा, इतकं गणेशचं वय आहे. आलं लक्षात मित्रांनो, याची मांडणी केली. आता ही मांडणी जी केली ती सोडवू पहिल्यांदा. बघा इथं y/2 आहे आणि अधिक 23 आहे, बेरजेत 23 आहे. याचा छेद 2 करण्यासाठी तुम्हाला इथं अंशाला आणि छेदाला दोघांनाही 2 ने गुणावं लागेल. म्हणजे x बरोबर y/2 अधिक 23 दुने 46 करावं लागतील, तेव्हा छेद 2 होईल. 2 ने गुणलं बघा अंशाने छेदाला. का गुणलं? कारण हे बेरजेत आहे, छेद समान झाल्याशिवाय बेरीज करता येणार नाही. आता बघा पुढे काय होईल, x बरोबर y अधिक 46, y अधिक 46/2. हा 2 जो छेदात आहे मित्रांनो तो इकडं गुणाकारात येईल बघा, भागाकारात आहे तो. तर 2x होईल आणि बरोबर y अधिक 46. आता y इथं वजा बेरजेमध्ये आहे तो इकडे वजाबाकीत आणू. 2x वजा y बरोबर 46. हे पहिलं समीकरण तुम्हाला मिळालं. समीकरण जोपर्यंत मिळत नाही मित्रांनो तोपर्यंत आपले ही उदाहरणं सोडवणं जरा कठीण जातं. आणि समीकरण कसं मिळवलं आपण, दिलेल्या अटीवरून समीकरण कसं तयार केलं ते तुमच्या लक्षात आलं असेल.
2x वजा y बरोबर 46 हे पहिलं समीकरण मिळालं. दुसरं काय, 5 वर्षापूर्वी बघा दुसरी जी अट आहे, 5 वर्षापूर्वी म्हणजे गणेशचं आजचं वय त्याच्यातून 5 काढा आणि रमेशचं आजचं वय त्यातूनही 5 काढा. या दोघांच्या वयाची बेरीज 55 आहे असं म्हणतात ते, बरोबर की नाही. आता हे सोडवू आपण. बघा -5 आणि -5 यांची बेरीज करायची म्हणजे इथं x तसाच राहील अधिक y, -5 आणि -5 बरोबर -10 होतील बरोबर 55. आता मित्रांनो हे -10 आहे तिकडं अधिक होतील बघा, म्हणजे 55 अधिक 10 होतील. x अधिक y बरोबर 55 अधिक 10 बरोबर 65 होतील. हे मिळालं तुम्हाला दुसरं समीकरण. या दोन्ही समीकरणांचा जर विचार केला तर अधिक y आहे तर वजा y आहे, बेरीज केली तर लोप होऊन जाईल. 2x वजा y बरोबर 46 आणि दुसरं समीकरण आहे x अधिक y बरोबर 65. दोघांची जर बेरीज केली तर ह्या yचा लोप होऊन जाईल. 1 वजा 1 बेरीज आहे, एक धन एक ऋण आहे. आता 2x आणि x बरोबर 3x बरोबर 6 आणि 5 11 हातचाल 1 6 4 10 1 11 111 होतील. आता इथं 3 गुणाकारात आहे ते भागाकारात जातील, बरोबर की नाही. x बरोबर 111 भागिले 3 बरोबर 3 ने 11ला भाग देऊ, 3 त्रिक 9 होतील, 2 उरले, 3 7 21, 2 आणि 1 21 झाला, 3 7 21. x ची किंमत मिळाली 37 मित्रांनो. आता ही किंमत तुम्ही इथं टाकून द्या, x अधिक y बरोबर 65 मध्ये. x अधिक y बरोबर 65 होतात. x ची किंमत 37 अधिक y बरोबर 65 अशा पद्धतीने. आता y बरोबर 65 वजा 37, 65 वजा 37 उत्तर किती येणार. 15तून 7 गेले 8, इथं 5 राहिले, 5तून 3 गेले 2. तर मित्रांनो इथं गणेशचं वय येणार 37, रमेशचं वय येणार 28. आलं लक्षात मित्रांनो. थोडासा वेळ लागतो परंतु ही उदाहरणं आपल्याला व्यवस्थितपणे समजली पाहिजे. बेसिक जर माहीत नसलं तर मग मात्र आपल्याला ही उदाहरणं सोडवताना खूप सारी अडचण येते. तर इथं वयवारीच्या संबंधीचं हे उदाहरण मी तुम्हाला एक सामायिक समीकरणांचा उपयोग करून कसं सोडायचं ते समजावून दिलं. आता ह्या व्हिडिओतलं मी शेवटचं एक उदाहरण घेणार आहे, जे उदाहरण खूप साऱ्या परीक्षांमध्ये सुद्धा विचारलं गेलं आहे मित्रांनो. हे ते उदाहरण आहे मित्रांनो. बऱ्याच वेळा हे गोंधळात टाकतं आपल्याला. 3 खुर्च्या व 2 टेबलांची किंमत 4500 रुपये आहे. 5 खुर्च्या व 3 टेबलांची किंमत 7000 रुपये आहे. तर एक टेबल आणि एक खुर्ची यांची किंमती किती, एक टेबलाची किंमत किती आणि एक खुर्चीची किती. इथं तुम्हाला प्रश्न कसा येऊ शकतो, इथं 8 टेबलांची आणि 2 खुर्च्यांची किंमत एकत्रित किंमत किती असं विचारलं जातं. इथं कितीही विचारू द्या पण तुम्हाला एक टेबलाची आणि एक खुर्चीची किंमत माहीत झाली की मग मात्र प्रश्न कसा यायला तरी तुम्ही तो सांगू शकता, त्याचं उत्तर सांगू शकता. तर चला हे उदाहरण कसं सोडवायचं बघा. पहिली अट आहे 3 खुर्च्या व 2 टेबलांची किंमत. पहिल्यांदा आपण काय करू मित्रांनो, खुर्च्यांची किंमत, खुर्चीची किंमत x मानू आणि टेबल, आता हे सगळं लिहित बसायची गरज नाही मित्रांनो, तुमच्या हे लक्षात आलं असेल. टेबल किंमत, एक टेबल किंमत y मानू. बघा एक खुर्चीची किंमत आणि एक टेबलाची किंमत x मानू आणि y मानू. तर इथं लक्षात घ्या 3 खुर्च्या व 2 टेबल. बघा आता खुर्चीची किंमत x आहे ना, तर 3 गुणिले x म्हणजे 3 खुर्च्या. 2 टेबलांची म्हणजे 2 गुणिले y, बरोबर. टेबल y आहे त्याची किंमत 2 टेबलांची काढायची असली तर गुणाकारात 2. खुर्चीची किंमत जर x असेल आणि 3 खुर्च्या असतील तर 3 ने गुणावं लागेल. या दोघांची बेरीज केली, 3 खुर्च्यांची किंमत आणि 2 टेबलांची किंमत 4500 रुपये दिली आहे बघा. ही पहिली अट आहे. दुसरी अट काय आहे मित्रांनो, 5 खुर्च्या 5x अधिक 3 टेबल 3y बरोबर 7000 यांची किंमत 7000 रुपये दिली. इथं लक्षात घ्या मित्रांनो, इथं समानता आहे का बघा. 2y आहे, इथं 3y आहे, इथं 3x आहे, इथं 5x आहे. आता कोणतं तरी एक पदाचे चल सारखे करावं लागतील तेव्हा त्याचा लोप होईल. तर आपण इथं ठरवू की आपण yचा लोप करायचा. मग yचा लोप करण्यासाठी बघा 3 इथं 2 आहे तर इथं 3 ने गुणा, इथं 3 आहे तर याला 2 ने गुणा, म्हणजे संपूर्ण समीकरणाला इथं 3 ने गुणू, याला 2 ने गुणू आणि संपूर्ण समीकरण समोर मांडून घेऊ. बघा 3 ने 3x ला गुणलं 9x झाले, अधिक 3 ने 2y ला 3 दुने 6y बरोबर 4500. आता इथं 2 ने गुणायचं आहे, 5 दुने 10x अधिक 6y होतील आपोआप. बघा 3y गुणिले 2
6y आणि इथं 7ने 2ला गुणलं 14,000. सॉरी, इथं बघा 14,000 झाले. इथं 4,500 नाही होणार मित्रांनो. 4,500ला 3ने गुणायचं बाकी आहे. 3 3 0 0 3 0 0 3 5 15 हातचा 1 आला. 3 चौक 12 आणि 1 13. तर इथं 13,500 होईल. आता 6y आले. इथं दोघंही धन आहे म्हणून याची वजाबाकी करू. बरोबर, लोप झाला त्याचा. 9x वजा 10x म्हणजे वजा x राहतील शिल्लक. फक्त 9x मधून 10x काढून टाकले, ऋण x शिल्लक राहिला. आणि इकडं 13,500 मधून 14,000 काढले तर इथं ऋण 500 राहिले. बरोबर, लहान संख्येतून मोठी संख्या वजा करायची तर ते ऋण होतील. आता दोन्ही बाजूला ऋण आले तर धन करायला काही अडचण नाही म्हणून x बरोबर 500 आले. बघा, x बरोबर 500. एक खुर्चीची किंमत 500 रुपये आली. आता आपल्याला काढायची आहे एक टेबलाची किंमत. तर इथं तुमच्या लक्षात येईल बघा, इथं 5x वजा 3y आहे. तर इथं कोणत्या तरी एका समीकरणामध्ये x ची किंमत टाकून देऊ. पहिल्या समीकरणात टाकू. 3x अधिक 2y बरोबर 4,500 आहे ना. तरी x ची किंमत 500 आली. इथं 3 गुणिले 500 होतील म्हणजे 1,500 लिहूनच टाकू इथं. अधिक 2y बरोबर 4,500. आता हे 1500 जे आहे ते इकडे वजाबाकीत जातील. 2y बरोबर 4,500 मधून 1500 काढले, 3,000 शिल्लक राहिले. y बरोबर 1500. y ची किंमत आपल्याला 1500. इथं 2 आहे गुणाकारात, इकडे भागाकारात गेले. 3,000 भागिले 2 केले तर 1500. अशा पद्धतीने मित्रांनो खुर्चीची किंमत मिळाली. खुर्ची आहे x. x ची किंमत मिळाली 500. टेबल आहे y. तर y ची किंमत मिळाली 1500. ही सगळी प्रोसेस तुमच्या लक्षात यावी म्हणून इतकं सगळं मांडत बसलोय मित्रांनो मी. नाहीतर तुम्ही उदाहरण एकदा तुमचा चांगला सराव झाला तर उदाहरण वाचल्याबरोबर तुम्हाला त्याचं समीकरण कसं तयार करायचं लक्षात येतं. आणि समीकरणामध्ये तुम्हाला बेरीज करायची की वजाबाकी, त्याला कितीने गुणावं लागेल, चल कशी समान करायची, कोणत्या पदाचा लोप करावा लागेल, हे तुमच्या सहज लक्षात येऊन जातं. आणि यासाठी मित्रांनो तुम्हाला करावा लागेल तो सराव. सरावाशिवाय ही उदाहरणं अजिबात समजणार नाही मित्रांनो. हीच काय मित्रांनो कोणतीही गणितासंबंधीची उदाहरणं आहे ती सरावाशिवाय समजत नाही, सुटत नाही. तुमचा जितका जास्त सराव तितकं फास्ट तुम्हाला गणित सोडवता येतं. तुम्हाला सराव करायचा असेल तर तुमच्यासाठी एक उदाहरण मी देतोय, ते तुमच्या वहीत लिहून घ्या आणि मग ते सोडवा. म्हणजेच मित्रांनो एक सामायिक समीकरणांच्या संबंधीचा हा संपूर्ण टॉपिक आजच्या ह्या व्हिडिओतून तुमचा क्लिअरच झाला पाहिजे. आणि मला खात्री मित्रांनो आज तुमचा हा टॉपिक पूर्ण क्लिअर झाला असणार. एक सामायिक समीकरणाच्या संबंधी आता मित्रांनो तुम्हाला कधीही अडचण राहायला नको. एक सरावासाठी उदाहरण देतोय तुम्हाला मित्रांनो मी. हे जे उदाहरण दिलंय मित्रांनो हे तुमच्या सरावासाठी आहे. प्रियंका व दीपिका यांच्या वयाची बेरीज 34 वर्षे असून एक अट तुमच्या लक्षात आली, दोघांची बेरीज करायची. प्रियंका दीपिकापेक्षा 6 वर्षांनी मोठी आहे. हे तुमच्या लक्षात येईल मित्रांनो. सराव करा थोडासा, लगेच लक्षात येऊन जाईल. तर त्यांची वये काढा. तर मित्रांनो इथं प्रियंकाचं वय 20 वर्ष येतं आणि दीपिकाचं वय 14 वर्ष येतं. आता हे उत्तर येण्यासाठी तुम्ही प्रत्यक्ष सराव करून पहा, समीकरण तयार करा आणि तुमचं उत्तर बरोबर येतं का चेक करून बघा मित्रांनो. तुमचं उत्तर जर बरोबर आलं तर समजायचं तुम्हाला एक सामायिक समीकरण कशी सोडवायची लक्षात येतंय. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल मित्रांनो तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुमच्यासाठी हा व्हिडिओ जर खरोखर महत्त्वाचा वाटला असेल तुम्हाला तर तुमच्यासारख्या खूप साऱ्या मित्रांना हा व्हिडिओ गरजेचा असणार आहे मित्रांनो. म्हणून तुमच्या मित्रांना आपला हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. एक सामायिक समीकरणाच्या संबंधित संपूर्ण टॉपिक मी तुम्हाला समजावून दिलाय, बेसिक पासून समजावून सांगितलंय. व्हिडिओ थोडासा मोठा झाला मित्रांनो पण तरी सुद्धा काही अडचण नाही, कारण संपूर्ण टॉपिक मला त्याच्यामध्ये कव्हर करावा लागला आणि तुम्हाला एकाच व्हिडिओमधून संपूर्ण टॉपिक समजला पाहिजे. तुकड्या तुकड्यांमध्ये व्हिडिओ दिल्यामुळे त्याचा तोटा असा होतो की एक भाग सापडतो दुसरा भाग सापडत नाही. म्हणून एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला हा संपूर्ण टॉपिक देऊन टाकला मित्रांनो. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तुमच्याकडून तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या किमान 5 मित्रांना आपला हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तुमची काही अडचण असेल मित्रांनो आपल्या ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. तुमचे गणितासंबंधीचे प्रश्नही तिथे विचारा मित्रांनो. तुमच्या प्रश्नांची मी जरूर उत्तर देईन. चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही, कारण तुम्हाला माहिती आपल्या चॅनलवर गणित कसं सोपं होईल हे समजावून देण्यासाठी मी तुमच्यासाठी वेगवेगळ्या टॉपिकवर व्हिडिओ घेऊन येत असतो. तर चला मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूया मित्रांनो असाच एखादा गणिताचा महत्त्वाचा टॉपिक घेऊन. तोपर्यंत मित्रांनो बाय बाय, जय हिंद.